गुड मॉर्निंग, सुप्रभात. आपण आपल्या वर्ग 12वीच्या अर्थशास्त्राच्या दुसऱ्या प्रकरणाची सुरुवात केली होती आणि त्याची प्रस्तावना समजून घेताना जो प्रकरण आपण सुरू केला होता, शिकवायला सुरू केला होता, त्या प्रकरणाची सुरुवात करताना आपण गरज नावाची संकल्पना त्या दिवशी समजून घेतली. आणि गरज नावाची संकल्पना समजून घेताना गरजा ह्या अमर्यादित असतात, त्या पूर्ण होत नाही, त्या तड नसणाऱ्या हौदासारख्या असतात का जेवढ्या खोल जाता येईल तेवढा खोल जाता येते, परंतु गरजाचा काही थांगपत्ता सापडत नाही. एक नंतर दुसरी, दुसरी नंतर तिसरी, तिसरी नंतर चौथी, चौथी नंतर पाचवी, अशा गरजांची रांग लागलेली आहे, पण त्या गरजा कधी पूर्ण होत नाही. आणि त्याचे कारण ती गरजाची संकल्पना समजून घेताना आपण अशी समजून घेतली होती का समाधानाच्या अभावाची जाणीव आहे. ही शब्द खूप महत्त्वाची आहेत. तीनही शब्द महत्त्वाचे आहेत. एक आहे समाधान, दुसरा आहे अभाव आणि त्याची जाणीव, अनुभूती. ह्या तीनही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. समाधानाच्या अभावाची जाणीव आहे म्हणून ती गरज आहे. जर समाधान पूर्ण झालं असता तर ती गरज उरलीच नसती, संपून गेली असती. आणि म्हणून जेव्हा आपण पुन्हा ती दुसरी संकल्पना समजून घेताना आपण म्हटलं होतं का गरजा ह्या पुनरुद्भवी आहेत. म्हणजे एकच गरज पूर्ण झाली का ती पुन्हा नव्यानं उद्भवते. भूक लागली का पुन्हा जेवण करण्याची इच्छा होते, गरज निर्माण होते. तहान लागली का पुन्हा पाणी पिण्याची गरज निर्माण होते. अशा कितीतरी गरजा आहेत. एखादा शिक्षक ब्लॅकबोर्डवर समजावून सांगत असेल, त्याचा खडू संपला का त्याला खडवाची पुन्हा नव्यानं पुनरुद्भवी गरज आहे, पुन्हा खडवाची गरज पडेल, नव्यानं ब्लॅकबोर्डची गरज पडू शकेल, पुस्तकाची नव्यानं गरज. काही गरजा ह्या पुनरुद्भवी आहेत. आणि म्हणून ही जी समाधानाच्या अभावाची जी जाणीव आहे ती संकल्पना गरज आहे. दुसरी संकल्पना समजून घेताना आपण ती म्हटलं होतं गरजाच्या संबंधामध्ये की गरजा ह्या अमर्याद आहेत, त्या कधीच पूर्ण होत नाही. आणि त्याची संकल्पना समजून घेताना आपण असं म्हटलं होतं का त्या तळ नसणाऱ्या हौदासारख्या आहेत. म्हणजे अशी खोली आहे का त्या पूर्ण होत नाही, त्या वारंवार निर्माण होतात, पुन्हा त्या पुनरुद्भवी असतात. आणि शेवटी समजून घेताना आपण असं म्हटलं होतं की गरजा ह्या लिंगभेदानुसार, गरजा ह्या वयोमानानुसार, गरजा ह्या ऋतुमानानुसार, गरजा ह्या सवयीनुसार आणि गरजा ह्या संस्कृतीनुसारही बदलणाऱ्या आहेत. वयोमानानुसाराची संकल्पना समजून सांगताना मी म्हटलं होतं की 60 वर्षाच्या म्हाताऱ्यासाठी लागणाऱ्या गरजा आणि 5 वर्षाच्या आणि 10 वर्षाच्या मुलासाठी लागणाऱ्या गरजा याच्यात भिन्नत्व आहे, सारख्या नाही राहू शकत. ऋतुमानानुसार गरजा वेगवेगळ्या आहेत. हिवाळ्यात वेगळ्या, उन्हाळ्यात वेगळ्या, पावसाळ्यात वेगळ्या. लिंगभेदानुसार वेगळ्या आहे. स्त्रियांसाठी लागणाऱ्या गरजा, पुरुषांसाठी लागणाऱ्या गरजा वेगवेगळ्या. सवयीच्या वेगळ्या गरजा आहेत. चहाची सवय असेल, कॉफीची सवय असेल, सिगारेटची असेल, दारूची असेल, दूध पिण्याची पण असेल. म्हणजे सवयीनुसारही गरजा वेगवेगळ्या आहेत. आणि शेवटी संस्कृतीनुसारही गरजा वेगवेगळ्या आहेत. आदिवासी समाजाची संस्कृती वेगळी आहे, आदिवासी समाजाच्या गरजा वेगळ्या आहेत. ग्रामीण भागातली संस्कृती वेगळी आहे, ग्रामीण भागाच्या गरजा वेगळ्या आहे. शहरी भागाची संस्कृती थोडीशी वेगळी आहे, शहरी भागाच्या संस्कृती वेगळ्या आहे. आसाममधली किंवा कर्नाटकमधली किंवा तामिळनाडूमधली आणि महाराष्ट्रामधली संस्कृती भिन्न भिन्न आहे, तर त्यांच्या गरजा भिन्न भिन्न आहे ना. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तिकडची व्यक्ती पहा बरं का, तुम्हाला लुंगीला आणि कपड्यावर दिसतील. आपल्याकडचा मनुष्य लुंगी आणि कपड्यावर फिरताना दिसेल का? नाही दिसणार. म्हणजे संस्कृतीनुसार गरजा वेगळ्या. आणि एवढंच नाही तर देशानुसारही त्या गरजा वेगळ्या, कारण देशाची संस्कृती वेगळी आहे. भारतामध्ये मंगळसूत्रांच्या बाबतीत किंवा स्त्रियांच्या बाबतीत जर त्या लग्न झालेल्या स्त्रीला मंगळसूत्र आणि बांगड्या भेटल्या नाही तर त्या जीव कासावीस होईल, कारण संस्कृतीचा घटक आहे. पण तीच गरज पाश्चात्यांसाठी नाही आहे. पाश्चात्यांना कदाचित वाटेल का ही शोची एखादी वस्तू आहे. म्हणजे संस्कृतीनुसारही गरजा बदलणारे असतात. आणि त्याच्यानंतर जी मी काल त्या दिवशी समजून सांगताना असं म्हटलं होतं की अगोदर आपल्याला गरज नावाची संकल्पना समजून घ्यायची आहे. ही गरज नावाची संकल्पना जर व्यवस्थित आपण समजून घेतली, समाधानाच्या अभावाची जाणीव ही जी गोष्ट आपण बरोबर समजून घेतली, तर त्याच्या पुढची पायरी होती आणि ती म्हणजे उपयोगितेची संकल्पना. कारण गरज आपण कशासाठी घेतो, तर आपला थोड्या अधिक प्रमाणात समाधान होण्यासाठी.
आणि मग या गरज नावाच्या संकल्पनेची पुढची पायरी निर्माण होते आणि ती म्हणजे उपयोगिता. 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये पहिला प्रकरण जेव्हा आपण शिकलो तेव्हा 11वीच्या अभ्यासक्रमात पहिला प्रकरण शिकताना सुद्धा आपण ही संकल्पना समजून घेतलेली आहे. आणि ही संकल्पना काय म्हणते की मानवाची गरज भागविण्याची क्षमता किंवा शक्ती ज्या वस्तू व सेवांमध्ये असते तिला उपयोगिता असे म्हणतात. उपयोगितेची संकल्पना पाठ करून ठेवा, कारण ही संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे. कारण या संपूर्ण संकल्पनेवर तुमचा सिद्धांत पण चालतो, तुम्हाला अनुभव पण येतो जीवनात, त्याचे वैशिष्ट्य पण समजून घेता येतील आणि प्रकार पण समजून घेता येईल. पण त्यासाठी अगोदर ही संकल्पना तुमची मुखोद्गत मुखपाठ असली पाहिजे आणि ती समजली पाहिजे. काय म्हणते? मानवाची गरज भागविण्याची क्षमता किंवा शक्ती ज्या वस्तू व सेवांमध्ये असते तिला उपयोगिता असे म्हणतात. म्हणजे ज्या वस्तू व सेवा आपण ग्रहण करतो, धारण करतो, जिचा उपभोग घेतो, ते उपभोग घेतल्यानंतर जी गरज पूर्ण होते, जी भागवली जाते, जिच्यात ती क्षमता आहे तिला उपयोगिता असे म्हणतात. उदाहरणार्थ वाचनाची गरज आहे, वाचन गरज झाली. मग वाचनाची जर गरज आहे तर पुस्तक ही भागवणारी गोष्ट आहे, भागवणारी शक्ती आहे, भागवणारी क्षमता आहे. ब्लॅकबोर्ड शिक्षकासाठी ब्लॅकबोर्ड आहे, खडू आहे. तुमच्यासाठी पेन आहे, पेन्सिल आहे. एवढंच नाही तर सिगारेट ओढण्यासाठी, म्हणजे सिगारेटची सवय जर असेल धूम्रपानाची, तर सिगारेटमध्येही उपयोगिता आहे. दारू पिणाऱ्याच्या दृष्टिकोनातून दारूत उपयोगिता आहे, दूध पिणाऱ्याच्या दृष्टिकोनातून दुधात उपयोगिता आहे, फिरणाऱ्यासाठी पर्यटनात उपयोगिता आहेत. म्हणजे ज्या ज्या गोष्टींमुळे गरज भागवण्याची क्षमता निर्माण होते त्या सर्व वस्तू व सेवांमध्ये उपयोगिता आहे. म्हणून उपयोगितेची संकल्पना समजून घेताना मानवाची गरज भागविण्याची शक्ती किंवा क्षमता ज्या वस्तू व सेवांमध्ये असते तिला उपयोगिता असे म्हणतात. म्हणजे मानवाची गरज भागविण्याची क्षमता किंवा शक्ती ज्या वस्तू व सेवा, वस्तू म्हणजे ही पण आपण भूमिका मागच्या वर्षीच्या याच्यात शिकलो. वस्तू ह्या भौतिक असतात, म्हणजे नजरेने दिसतात. हा चॉक आहे, खडू है ना, हा नजरेने दिसतो. टेबल, बेंच, डेस्क, पुस्तक, पेन हे नजरेने दिसतात. ह्या सर्व गोष्टी कशात आहेत? वस्तू सदरात असतात. वस्तू ह्या कशा असतात? तर वस्तू नेहमी भौतिक असतात, लक्षात ठेवायच्या. भौतिक म्हणजे डोळ्यांनी दिसणाऱ्या, दृश्यमान असणाऱ्या ह्या भौतिक असतात आणि सेवा ह्या अभौतिक असतात, त्या डोळ्यांनी दिसत नाही, ह्या अभौतिक आहेत, अदृश्य आहेत. आणि गरज मात्र दोन्ही पद्धतीने भागवली जाते. आता ही दृश्य आहे. कोणती गरज पूर्ण होते? शिक्षकाची शिकवण्याची, म्हणजे ब्लॅकबोर्डवर लिखाण करण्याची गरज या खडूच्या माध्यमातून होते. म्हणजे याच्यामध्ये उपयोगिता आहे. दुसरी गोष्ट मी सांगत होतो की जी चांगली असो वस्तू का वाईट असो याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. इकडं मी वैशिष्ट्य लिहून ठेवली आहे, ते शिकताना आपण त्याच्यामध्ये शिकू. चांगल्या वाईट गोष्टी उपयोगिता असते नसते बा म्हणून. म्हणजे सिगारेटमध्ये उपयोगिता आहे, दारूमध्येही आहे, पेनात आहे, अन्नधान्यात आहे, अन्नवस्त्र निवाऱ्यात आहे, खडूमध्ये आहे, पेन्सिलमध्ये आहे, पुस्तकामध्ये आहे, टेबलमध्ये आहे, डेस्कमध्ये आहे. या सर्व वस्तूंमध्ये उपयोगिता आहे. पण ह्या सर्वच्या सर्व वस्तू डोळ्यांनी दिसणाऱ्या आहेत, म्हणजे ह्या वस्तू सदरात आहेत. आणि लक्षात ठेवायच्या, वस्तू ह्या भौतिक असतात आणि त्या डोळ्यांनी दिसतात, दृश्यमान असतात. सेवा डोळ्यांनी दिसत नाही, पण सेवेमध्ये उपयोगिता आहे. डॉक्टरकडे गेलो तर है ना, डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर टेटेस्कोप लावताना दिसतो, तपासताना दिसतो, इंजेक्शन काढतो, गोळ्या काढतो, सर्व क्रिया प्रक्रिया दिसतात. पण डॉक्टर जी सेवा देते ती सेवा डोळ्यांनी दिसत नाही.
म्हणून सेवा ह्या अभौतिक असतात. मग शिक्षकाची सेवा आहे, डॉक्टरची सेवा आहे, वकील आहे, संशोधक आहेत, हे या लोकांना जरी पगार पाणी भेटत असला, ते कार्य करताना जरी दिसत असले तरी ती जी सेवा आपल्याला देतात ती सेवा दिसून येत नाही. म्हणून सेवा ह्या अभौतिक असतात. ह्या दोन गोष्टीमधला फरक आठवणीनं लक्षात ठेवायचा. भौतिक वस्तू म्हणजे डोळ्यांनी दिसणाऱ्या आणि अभौतिक वस्तू म्हणजे डोळ्यांनी न दिसणाऱ्या. अभौतिक वस्तूमध्ये सेवा क्षेत्र येतो आणि भौतिक वस्तूंमध्ये वस्तूंचा क्षेत्र येतो, ज्या डोळ्यांनी दिसतात त्या. म्हणून उपयोगितेची संकल्पना समजून घेताना मानवाची गरज भागविण्याची क्षमता किंवा शक्ती ज्या वस्तू व सेवांमध्ये असते तिला उपयोगिता असे म्हणतात. तुकडे पाडून टाका याचे. समजून घ्यायचं असेल आणि पाठ करायचं असेल ना, याचे तुकडे पाडून टाका. कसे पाडाल? मानवाची गरज भागविण्याची क्षमता किंवा शक्ती ह्या लाईनला वेगळा करून टाका. आता मानवाची गरज शब्द लवकर लक्षात राहण्यासारखा आहे. मानवाची गरज भागविण्याची हा शब्द लवकर लक्षात राहण्यासारखा आहे. याच्यामध्ये प्रॉब्लेम येण्यासारखी गोष्ट म्हणजे क्षमता किंवा शक्ती. दोनपैकी एक शब्द जरी पाठ राहिला तरी काम निघते. दोन्ही आले तर उत्तम आहे, नाही आले तर हा ऑब्लिक आहे. क्षमता लिहिली तरी मार्क कटणार नाही ना शक्ती लिहिली तरी मार्क कटणार नाही. आणि मग दुसऱ्या पार्टाला ज्या वस्तू व सेवांमध्ये असते तिला उपयोगिता असे म्हणतात. याचे तुकडे पाडून टाका. दोन खालचा तुकडा वेगळा करा, वरचा तुकडा वेगळा करा. पाठ करण्यासाठी लवकर लक्षात राहील. म्हणून उपयोगितेची संकल्पना मानवाची गरज भागवण्याची क्षमता किंवा शक्ती ज्या वस्तू व सेवांमध्ये असते तिला उपयोगिता असे म्हणतात. आणि ही पुढची पायरी आपण जातो, उपयोगितेची वैशिष्ट्ये. मग उपयोगिता आहे. मी तर म्हणून राहिलो का प्रत्येक वस्तू व सेवांमध्ये उपयोगिता आहे, चांगले असोत का वाईट असोत उपयोगिता आहे. कारण व्याख्या कशी आहे? ज्या वस्तू व सेवांमध्ये मानवाची गरज भागवण्याची क्षमता किंवा शक्ती असते तिला उपयोगिता म्हणतात. अशी साधी सोपी व्याख्या आहे. मग मानवाची गरज प्रत्येक ठिकाणी असते, प्रत्येक पद्धतीने असते. मग ही गरज भागवली जाते आणि ती भागवली जात असं काही भाग नाही आहे. सर्वालाच गरज आहे. मग ती चांगली आहे का वाईट आहे? दूधवाल्याला दूध पिण्यात उपयोगिता आहे, दारूवाल्याला दारूत उपयोगिता आहे, सिगारेट ओढणाऱ्याला सिगारेटमध्ये आहे, मांसाहार करणाऱ्याला मांसाहारात आहे, शाकाहार करणाऱ्याला शाकाहारात आहे. या उपयोगितेची ही वैशिष्ट्य आहे. प्रश्न जर असा आला असेल का उपयोगितेची वैशिष्ट्ये लिहा किंवा उपयोगितेचे प्रकार लिहा, तर प्रश्नाचा उत्तर पेपरमध्ये सोडवताना अगोदर त्या संकल्पनेची व्याख्या लिहा. असा विचार ठेवू नका का असा तर प्रश्न नाही विचारला आहे का उपयोगितेची संकल्पना स्पष्ट करून उपयोगितेचे प्रकार लिहा किंवा उपयोगितेची संकल्पना स्पष्ट करून उपयोगितेची वैशिष्ट्ये लिहा, असं नाही विचारलं आहे. म्हणून उपयोगितेची व्याख्या लिहिण्याची गरज नाही असं समजायचं नाही. उपयोगितेची व्याख्या जरूर लिहायची. कारण उपयोगितेची व्याख्या लिहिणं हे तुमच्यात असणाऱ्या ग्रेसपणाचं लक्षण आहे. म्हणजे तुम्ही समोरच्या माणसाला हे प्रदर्शित करता का तुमची ही संकल्पना क्लिअर आहे, मुखोद्गत आहे. आणि ही आहे तेव्हाच तुम्ही लिहिता, ते सुद्धा प्रदर्शित होणं जरुरी आहे. कारण पेपर सोडवण्याची जी एक पद्धत आहे त्या पेपर सोडवण्याच्या पद्धतीमध्ये तुमचा जसा अभौतिक वस्तू दिसतात ना, म्हणजे अभौतिक वस्तू दिसत नाही ना पण सेवा मात्र आहे ना सुरू, तशी तुम्ही कसे आहात हे समोरच्या माणसाला प्रदर्शित करण्यासाठी तुमची ही प्रक्रिया अभौतिकच आहे पण ती ग्रेसफुल आहे, ती तुम्हाला तयार करते. म्हणून व्याख्या विचारली नसेल तरी संकल्पना लिहायची. ही संकल्पना सांगणं आणि लिहिणं हे तुमच्या त्या संकल्पनेच्या बाबतीत असणाऱ्या परिपूर्णतेचा लक्षण आहे. पहिला पॉईंट आहे, उपयोगिता ही सापेक्ष संकल्पना आहे. आता सापेक्ष संकल्पना आहे म्हणजे काय?
तर उपयोगिता ही स्थळ सापेक्ष काळ सापेक्ष संकल्पना आहे. अजून सोप्या भाषेत जर समजून घ्यायचा झाला तर याचा अर्थ असा झाला का उपयोगिता ही स्थळानुसार बदलणारी असते आणि काळानुसारही बदलणारी असते. म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये उपयोगिता आहे, पण ती वस्तू एखाद्या ठिकाणी ठेवली आहे तर त्या वस्तूमध्ये असणारी उपयोगिता आणि ती वस्तू एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आल्यानंतर तिच्यात असणारी उपयोगिता याच्यात फरक आहे किंवा फरक पडतो, ती बदलते. आणि म्हणून उपयोगिता ही स्थळ सापेक्ष आहे. कशी? उदाहरण समजून घेऊ. रेती पाहिली आपण, रेती बांधकाम करतो आपण, ती रेती जर नदीत आहे तर तिच्यात उपयोगिता आहे का नाही आहे? तर उपयोगिता आहे, रेतीमध्ये उपयोगिता आहे. पण ती रेती नदीत आहे, ती रेती नदीतून काढून जर बांधकामासाठी म्हणजे घर बांधकामासाठी जर आणली तर त्या उपयोगितेत वाढ झालेली दिसून येते, उपयोगिता बदलते. तिथं होती त्यापेक्षा आणल्यानंतर उपयोगिता बदलते. म्हणजे त्याचा स्थळ बदलला, ती नदीत होती ती बांधकामासाठी आली. म्हणून उपयोगिता ही स्थळ सापेक्ष असते, म्हणजे उपयोगिता ही स्थळानुसार बदलणारी असते. दुसरा, उपयोगिता ही काळ सापेक्ष असते. कालही मी या बाबतीत गरजांच्या बाबतीत बोलताना मी बोललो होतो, तशी इथं पण तीच गोष्ट लागू होते. उपयोगिता ही काळ सापेक्ष असते, म्हणजे उपयोगिता ही काळानुसार बदलणारी असते. काही वस्तूंची उपयोगिता ही उन्हाळ्यात आहे, काही वस्तूंची उपयोगिता हिवाळ्यात आहे आणि काही वस्तूंची उपयोगिता ही पावसाळ्यात आहे. म्हणजे उपयोगिता ही काळानुसार बदलणारी आहे. हिवाळ्यामध्ये उलनचे वस्त्र लागतात, पावसाळ्यामध्ये छत्री लागते, रेनकोट लागते, उन्हाळ्यामध्ये कॉटनचे कपडे लागतात, बरेच जण घालतात. म्हणजे उपयोगिता ही काळानुसार बदलणारी आहे. आता उन्हाळ्यामध्ये जर एखादा माणूस रेनकोट घालून जर फिरायला लागला तर कसा होईल, आहे ना? म्हणजे सर्वसाधारण माणसासारखा अर्थशास्त्राचा अभ्यास हा सर्वसाधारण माणसासाठी आहे. जे माणसं डोक्यानं अधू आहेत, म्हणजे ज्याच्या मेंदू काम करत नाही, त्यांच्यासाठीचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये मोडत नाही, सर्वसामान्य माणसाचा अभ्यास आहे. आता समजा हिवाळ्यामध्ये छत्री घेऊन एखादा माणूस फिरत असेल ना, रेनकोट घालून फिरत असेल तर आपण काय म्हणू, याच्या वरचा मधला रिकामा आहे, म्हणजे बिंदास रिकामा आहे. तो काही सर्वसाधारण माणसात काही पकडता येणार नाही. मग उपयोगिता ही कशी आहे? काळ सापेक्ष आहे. ज्या काळात आहे त्या काळातच त्याची गरज आहे. साधा जरी छत्रीच्या उदाहरण, आजकाल छत्री उन्हाळ्यामध्ये लोक वापरतात, पण खूप जण वापरतात का? तर फार नाही आहे, मोजके असतील, 1-2 वापरत असतील. त्याची उपयोगिता नाही. उपयोगिता त्याची केव्हा आहे? पावसाळ्यात आहे. रेनकोटची उपयोगिता, छत्रीची उपयोगिता पावसाळ्यात आहे. उलनच्या वस्त्राची उपयोगिता ही हिवाळ्यात आहे. इकडच्या तिकडे केला तर जमत नाही. म्हणून उपयोगिता ही काळ सापेक्ष आहे, काळानुसार बदलणारी आहे. दुसरी संकल्पना होती, उपयोगिता ही व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे. उपयोगिता ही व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे. ती व्यक्तिपरत्वे बदलणारी आहे, कारण ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. मानसिक संकल्पना आहे, मानसशास्त्रीय आहे. मनुष्याला मन आहे, त्याला स्वभाव आहे, आणि मन आहे, स्वभाव आहे म्हणून त्याच्या आवडीनिवडी आहेत, त्याच्या सवयी आहेत. त्याला एखादी गोष्ट आवडते, एखाद्याला नाही आवडत. म्हणून उपयोगिता ही व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे, व्यक्तीनुसार बदलत जाणारी संकल्पना आहे, कारण ती मानसशास्त्रीय संकल्पना आहे. मग व्यक्तीनुसार आवडीनिवडी वेगळ्या आहे, त्या भिन्नत्व आहे, परत्वे वेगवेगळे आहे. एखाद्या माणसाला सिगारेटची सवय असेल तर त्याला सिगारेटमध्ये उपयोगिता आहे. एखाद्या माणसाला दूध पित असेल तो सकाळी उठून, तर त्याला दुधात उपयोगिता आहे. एखाद्या माणसाला कॉटनचे कपडे आवडत असतील किंवा खादीचे आवडत असतील तर त्याला त्या खादीच्या कपड्यांमध्ये उपयोगिता आहे. एखाद्याला जीन्स पॅन्ट आवडत असेल तर त्याला जीन्स पॅन्टमध्ये उपयोगिता आहे ना. म्हणजे व्यक्तीनुसार आवडीनिवडी ह्या भिन्न भिन्न आहे.
शाकाहार करणाऱ्याला शाकाहारामध्ये उपयोगिता आहे, तो मांसाहार करणार नाही. आणि मांसाहार करणाऱ्याला मांसाहारामध्ये उपयोगिता आहे. म्हणजे शाकाहाराची उपयोगिता ही शाकाहारीसाठी आहे आणि मांसाहाराची उपयोगिता ही मांसाहार करणाऱ्यासाठी आहे. कारण माणसं वेगवेगळी आहे, भिन्नत्व आहे, व्यक्तिनिष्ठ आहेत, व्यक्तिपरत्वे बदलणारी आहे. अशा अनेक गोष्टीच्या बाबतीत बोलता येईल आपल्याला. दूध आहे, दारू आहे, चहा आहे, कॉफी आहे. वाचनाचा छंद असणाऱ्याला वाचनांमध्ये उपयोगिता आहे. निरक्षर माणसाला पुस्तकामध्ये उपयोगिता आहे का? साधा जरी एक दोन माणसं घेतली, एक धरला साक्षर, एक निरक्षर. साक्षराच्या समोर जर तुम्ही पुस्तक ठेवला तर तो उघडून पाहिजे, त्याला उपयोगिता आहे. वाचनाचा छंद असेल ना, त्याच्या आवडीच्या पुस्तकाला असेल तर त्याला तर जास्तच उपयोगिता आहे. पण एखादा माणूस जर निरक्षर आहे, काले अक्षर भैस बराबर आपण जसा म्हणतो का, त्याला काहीच येत नाही, त्याच्यासमोर तुम्ही पुस्तक ठेवले, वर्तमानपत्र ठेवले, तरीही त्याला त्याच्यात उपयोगिता नाही. का? कारण तो निरक्षर आहे. म्हणजे उपयोगिता ही व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे, व्यक्तिपरत्वे बदलणारी संकल्पना आहे, भिन्न भिन्न संकल्पना आहे. तिसरा पॉईंट समजून घेऊ. आणि तिसरा पॉईंट आहे, उपयोगिता ही नैतिकदृष्ट्या तटस्थ आहे. हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. कारण जनरल आपण जर सरसकट जर मी तुम्हाला जर वर्गात विचारलो असतं ना, आणि तुम्हाला म्हटलं असतं का रे जशी दुधात उपयोगिता आहे का, तर हो. दारूत आहे का, तर तुम्ही नाही म्हणले असता बिनधास्त. कारण मी कालही बोलताना कसं म्हणलं होतं की अर्थशास्त्राचा विद्यार्थी जो अर्थशास्त्र शिकतो त्याच्या संकल्पना स्पेसिफिक असतात, लक्षात ठेवायच्या. तुम्ही अर्थशास्त्राचे विद्यार्थी आहात ना, मग तुम्ही अर्थशास्त्राचे विद्यार्थी असल्यामुळे तुम्ही सर्वसाधारण माणसांसारखे नाही. तो सर्वसाधारण पद्धतीने कसा म्हणेल, त्याला काय वाटेल, जसं त्याला म्हटलं की दारूत उपयोगिता आहे का, तो सर्वसाधारण माणूस म्हणेल दारूत काही उपयोगिता नाही. कारण त्याचा संबंध तो याच्याशी लावतो, उपयुक्ततेशी. त्याला असं वाटते का दारू पिल्यानं काही चांगला होत नाही, त्याच्यामुळे दारूत काही उपयोगिता नाही, दारू बेकार आहे असा म्हणेल तो. पण अर्थशास्त्राचा विद्यार्थी याची व्याख्या पाहिजे. अर्थशास्त्राचा विद्यार्थी काय म्हणेल का मानवाची गरज भागवण्याची क्षमता किंवा शक्ती ज्या वस्तू व सेवांमध्ये असते तिला उपयोगिता म्हणतात. मग याची जी गरज आहे व्यसन पूर्ण करण्याची, अरे दारू तर सोडा, विषात उपयोगिता आहे. विष कोणती गरज पूर्ण होते? आत्महत्या करण्याची गरज पूर्ण होते, विषातही उपयोगिता आहे. पण हे तुम्ही म्हणू शकता, कोण? अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे म्हणून, उपयोगिता नावाची संकल्पना समजून घेताना. पण तुम्ही सर्वसाधारण माणसाला जर विचारला तर तो नाही म्हणत. म्हणून मी नेहमी एक गोष्ट म्हणतो का अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी ही गोष्ट ताऊन सुलाखून पाहिली पाहिजे, तिला क्रायटेरिया मारल्या पाहिजे, तिला घासून पाहिली पाहिजे. विवेकानंदांच्या शब्दात जर आपण समजून घ्यायला गेलो ना, तर विवेकानंद म्हणतात एखाद्याने एखादी गोष्ट सांगितली किंवा समजावून सांगितली किंवा म्हटली असेल तर तुम्ही जशीची आहे तशी स्वीकारू नका. विवेकानंद आता स्पष्ट म्हणतात का मी सांगतो म्हणून तुम्ही हे मानू नका. तुम्हाला परमेश्वरानं बुद्धी दिली आहे, तुमच्या बुद्धीच्या कसोशीवर ती घासून पहा, आणि जर तुम्हाला ती योग्य वाटत असेल तर स्वीकारा, नसेल वाटत तर नका स्वीकारू. म्हणून अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून समजून घेताना, ही संकल्पना समजून घेताना आपल्याला टोटली अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून ही समजून घ्यावी लागते. सर्वसाधारण माणसाला तुम्ही जर विचाराल तर तो दारूमध्ये किंवा विषयामध्ये उपयोगिता नाही असं म्हणताना तुम्हाला दिसेल. पण अर्थशास्त्राचे विद्यार्थी म्हणून समजून घेताना तुम्हाला ही भूमिका समजून घ्यावी लागेल का त्याच्यामध्ये उपयोगिता आहे. कारण व्यसन पूर्ण करण्याची गरज त्याची दारूमुळे, सिगारेटमुळे पूर्ण होते. आत्महत्या करण्याची गरज त्याची विषामुळे पूर्ण होते. म्हणून याच्यात उपयोगिता आहे. पण ही संकल्पना समजावून सांगताना, ही समजून घेताना उपयोगिता ही नैतिकदृष्ट्या तटस्थ आहे. आता पुढची पायरी कशी? जशी दुधात उपयोगिता आहे तशी दारूत उपयोगिता आहे. आता नैतिकदृष्ट्या तटस्थ आहे. आता नैतिकता म्हणजे चांगलेपणा. हिला आणखी खोलात जर आपण समजून घेतो म्हणला तर नैतिक म्हणजे योग्य, चांगला. दुसरा शब्द इथं आला तटस्थ आहे. तटस्थ आहे म्हणजे
आपण कोणाच्याच बाजून नाही, अंपायर आहे. अंपायर नाही राजस्थान रॉयलचा, अंपायर नाही मुंबई इंडियन्सचा, नाही चेन्नईचा. अंपायर अंपायर आहे. अंपायरला दोन्ही बाजूने रिझल्ट द्यायचा आहे आणि जो योग्य आहे तो द्यायचा आहे. तटस्थ आहे म्हणजे अंपायर आहे. चांगलं आहे हेही सांगत नाही आणि वाईट आहे हेही सांगत नाही. उपयोगितेच्या संकल्पनेत उपयोगिता ही नैतिकदृष्ट्या तटस्थ आहे म्हणजे उपयोगितेच्या संकल्पनेने हे सांगू नये का ही गोष्ट चांगली आहे आणि ही गोष्ट वाईट आहे. एखादा मनुष्य जर दूध पिण्याऐवजी जर दारू प्यायला लागला किंवा फळे खाण्याच्या ऐवजी वेश्यागमन करायला लागला तरीही अर्थशास्त्राने हे सांगू नये का ही चांगलं आहे किंवा वाईट आहे. उपयोगिता ही नैतिकदृष्ट्या तटस्थ आहे. चांगलं वाईट हे सांगण्याची गरज नाही, सांगता येत नाही. उपयोगिता आहे पण ही तटस्थ आहे. पुन्हा समजून घ्या, उपयोगितेची संकल्पना ही तटस्थ आहे. उपयोगितेच्या संकल्पनात हे चांगलं आहे ते वाईट आहे हे उपयोगिता अर्थशास्त्र सांगत नाही. अर्थशास्त्र फक्त एवढी स्पेसिफिक व्याख्या सांगते का याच्यानं गरज भागवण्याची क्षमता वस्तू सेवांमध्ये आहे का? हो आहे, तर मग तिच्यात उपयोगिता आहे. मग एखादा माणूस दूध पिण्याच्या ऐवजी दारू प्यायला लागला असेल, फळं खाण्याच्या ऐवजी वेश्यागमन करायला लागला असेल, वेश्याकडे जायला लागला असेल, तरीही अर्थशास्त्राने ही बाब समजावून सांगायची नाही ही चांगली आहे का वाईट आहे. त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. उपयोगिता आहे का नाही आहे? आहे. का उपयोगिता आहे? त्याचा पहिला क्रायटेरिया कोणता आहे? याच्यामुळे मानवाची गरज भागवण्याची क्षमता शक्ती त्या वस्तूमध्ये आहे म्हणजे उपयोगिता आहे. चांगली आहे की वाईट आहे या बाबतीत अर्थशास्त्र तटस्थ आहे. बिलकुल उपयोगितेची संकल्पना ही तटस्थ आहे. चांगलं वाईट सांगायचं नाही. आणि चौथी संकल्पना आहे, आज ह्या पॉईंट नंतर थांबू आपण. उपयोगिता व उपयुक्तता दोन वेगळ्या संकल्पना आहेत. आता उपयोगिता म्हणजे मानवाची गरज भागविण्याची शक्ती, मानवी गरज भागविण्याची शक्ती. बरोबर आहे. ही संकल्पना आपण सांगू, पाठ झालीच पाहिजे. एवढ्या वेळा बोलून झाला माझी. मानवाची गरज भागवण्याची क्षमता किंवा शक्ती ज्या वस्तू व सेवांमध्ये असते तिला उपयोगिता म्हणतात. पाठ झाली पाहिजे. आता दोन भाग केले याचे. एक आहे उपयोगिता आणि दुसरी आहे उपयुक्तता. आता दोन्ही संकल्पना समजून घ्या. उपयोगितेची संकल्पना तुम्हाला माहिती आहे. मानवाची गरज भागविण्याची क्षमता किंवा शक्ती ज्या वस्तू व सेवांमध्ये असते तिला उपयोगिता म्हणतात. आणि उपयुक्तता म्हणजे मानवाचे हित. ज्या वस्तू व सेवांमुळे मानवाचे हित साधल्या जाते त्याला म्हणतात उपयुक्तता. आता चौथा पॉईंट ना तिसऱ्या पॉईंटमध्ये फरक आहे. तिसरा पॉईंट काय म्हणते? ही गोष्ट चांगली आहे का वाईट आहे ही गोष्ट आपल्याला सांगण्याची गरज नाही. आपला काम आहे उपयोगिता आहे का नाही आहे. तर आहे. दारूची, दुधाची, सिगारेटची, फळ खाण्याची, वेश्यागमन करण्याची कोणती चांगली आहे कोणती वाईट आहे अर्थशास्त्राचा हा काम नाही आहे. आणि म्हणून उपयोगितेच्या संकल्पनेमध्ये आणि उपयुक्ततेच्या संकल्पनेमध्ये फरक आहे. उपयोगिता ही संकल्पना भिन्न आहे आणि उपयुक्तता ही संकल्पना वेगळी आहे. आता उपयुक्तता म्हणजे काय? मानवाचे हित ज्याच्यामुळे साधल्या जाते त्या वस्तूत उपयुक्तता असते. आता दुधात उपयोगिता आहे. आता शोधा दारूत उपयुक्तता आहे का? दारूमुळे मानवाचं हित साधल्या जाते का? विषामुळे मानवाचं हित साधल्या जाते का? सिगारेटमुळे, तंबाखूमुळे, ब्राऊन शुगरमुळे, कोकीनमुळे, गांजामुळे या वस्तूमुळे मानवाचं हित साधल्या जाते का? जर हित साधल्या जात नाही तर या वस्तूंमध्ये उपयुक्तता नाही. पण उपयोगिता आहे. याच्यातला एक वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. ज्या सर्व वस्तूंमध्ये उपयोगिता आहे त्या सर्व वस्तूंमध्ये उपयुक्तता
असतेच असं नाही. वाक्य समजून घ्या. काय म्हणून राहिलो मी? ज्या सर्व वस्तूंमध्ये उपयोगिता आहे त्या सर्वच वस्तूंमध्ये उपयुक्तता असते असं नाही. पण ज्या सर्व वस्तूंमध्ये उपयुक्तता आहे त्या सर्व वस्तूंमध्ये उपयोगिता मात्र असते. वाक्य समजला नाही तर तो व्हिडिओ आणखी डबल वेळा एक वेळ दिवस करून पाहायचा. ज्या सर्व वस्तूंमध्ये उपयोगिता असते त्या सर्वच वस्तूंमध्ये उपयुक्तता असते असं नाही. उदाहरणार्थ दारू, गांजा, सिगारेट, ब्राऊन शुगर, वेश्यागमन या गोष्टींमध्ये उपयोगिता आहे पण उपयुक्तता नाही. कारण याच्यामुळे ग्राहकाचा हित साधल्या जात नाही, मानवाचा हित साधल्या जात नाही. पण ज्या वस्तूमध्ये उपयुक्तता आहे त्या सर्वच वस्तूमध्ये उपयोगिता असते. दुधात उपयोगिता आहे त्याच्यामुळे मनुष्याचा हित साधला जातो. फळं असतील, लिखाण असेल, पेन असेल, पुस्तक असेल, खडू असेल, ब्लॅकबोर्ड असेल, या सर्व वस्तूंमध्ये उपयुक्तता असते आणि याच्यात उपयुक्तता जरी असली तरी याच्यामध्ये उपयोगिताही असते. म्हणजे उपयोगितेची संकल्पना आणि उपयुक्ततेची संकल्पना वेगवेगळी आहे, भिन्न आहे. ज्या गोष्टींमुळे मानवाचं हित साधल्या जाते त्याच्यात उपयुक्तता असते आणि ज्या वस्तू व सेवांमध्ये मानवाची गरज भागवल्या जाते त्याच्यामध्ये उपयोगिता असते. उपयोगिता सर्वच वस्तूंमध्ये असते पण त्याच्यामध्ये उपयुक्तता असेल असे म्हणता येत नाही. आणि ज्या सर्व वस्तूंमध्ये उपयुक्तता असते त्याच्यामध्ये मात्र उपयोगिता असते. इथं आपण थांबतो आहोत. उपयोगितेची आपण 4 वैशिष्ट्य पाहिलेली आहेत आणि उपयोगितेची संकल्पनाही समजून घेतलेली आहे. वेळेचा अभाव आणि तुम्हाला पण समजून घेताना जास्त त्रास होऊ नये म्हणून आपण इथं थांबतो आहोत. अभ्यास करा. लॉकडाऊनचा कालखंड आहे, परीक्षा समोर येत आहेत, जवळ येत आहेत, म्हणून अभ्यास करा. समजलं नाही तर पुन्हा आम्हाला विचारा. अडचणी येत असतील तरी तुम्हाला पण अडचणी येतात, आम्हाला पण येत असतील तरी आम्ही तुमच्यासाठी कायम तयार आहोत. तुमची तयारी चांगली झाली पाहिजे. व्हिडिओ पूर्ण पाहत जा आणि एक वेळ जर ती समजली नाही तर पुन्हा रिवर्स करून पहा आणि पुन्हा काही अडचणी आल्या तर आम्हाला फोन करा किंवा मग आपल्या ग्रुपवर त्यासंबंधीचे प्रश्न तुम्ही टाका. समजावून सांगितलेल्या भागामधून जर तुम्हाला पॉईंट्स काढता आले, फळ्यावरचे लिहून घेता आले तर अगदी काटेकोर पद्धतीने लिहून घ्या. काही समजलं नाही तर कॉल करा. धन्यवाद. थँक्यू.